इस समय पहले बल्लेबाजी करते और गेंदबाजी का भार संभालेंगे सिद्धेश पाटिल। चलिए तो शुरुआत करते हैं इस मुकाबले की। यहाँ पर अंपायर तैयार, गेंदबाज तैयार, बल्लेबाज तैयार और यहाँ पर पूरी ऑफिशियल्स की टीम भी तैयार। तो चलिए शुरुआत करते हैं, लेट्स प्ले। ले लीजिए वक्त, सेट हो जाइए अच्छी तरह से। यहाँ पर पहली गेंद देख सकते हैं, हर्षल उस गेंद को खेल चुके हैं। वहां पर फील्डर थोड़ा सा फंबल करते हुए जरूर दिखाई देंगे, लेकिन एक रन ऐसे जैसे तैसे प्राप्त हो जाएगा और सिंगल के सहारे हर्षल अपना और टीम का खाता खोलने में कामयाब साबित होंगे। और बिल्कुल बहुत ही क्रूशियल मैच है। जितना हमने देखा है दोनों ही क्वार्टर फाइनल्स के मुकाबलों को, तो उतना स्कोर बना नहीं है, लेकिन मुकाबले जो कि बहुत नजदीक जाते हुए दिखाई दिए। राइट आर्म ओवर द विकेट, फिर एक बार उस गेंद को डिफेंस मात्र करते हुए खेला है प्रज्वल ने। कहीं ना कहीं भापना चाहते हैं इस क्वार्टर फाइनल के प्रेशर को, गेंदबाज को, पिच की जो गरिमा है उसको। सुबह का जो सत्र होता है कहीं ना कहीं थोड़ी सी मुलायम पिच आपको मिलती है, क्योंकि रोलिंग की जाती है, फिर उसके ऊपर पानी दिया जाता है, तो वो जो है नरमाहट आपको महसूस होगी होगी। ये देखिए फिर एक बार हल्के हाथों से खेला। इस बार भी एक छोटा सा प्रयास रन निकलने का, लेकिन सही समय पर उस प्रयास को खारिज कर दिया। और ये जो स्तर हो चुका है अब इस टूर्नामेंट का, यहाँ पर इस लेवल पर शुरुआती दौर में विकेट गंवाना आपके लिए थोड़ा सा खतरनाक साबित हो सकता है, क्योंकि आपको स्कोर आगे लेकर जाना है, वो समय पर प्रेशर भी हैंडल करना है, और दोनों परिस्थितियों में विकेट आने के चांसेस ज्यादा हो जाते। यहाँ पर बड़ा शॉट लगाने की कोशिश, दो गेंदों को देखा परखा, इस गेंद पर जड़ दिया छक्का। स्क्वायर लेग के ऊपर से इस गेंद को मैदान के बाहर सीधे मुख्य मंच की दिशा में खेल दिया है। और आज के दिन का इस क्वार्टर फाइनल का पहला बड़ा सिक्स हमें आते हुए दिखाई देता है। ये देखिए वहां पर थोड़ा सा फिसल गए थे, लेकिन कनेक्शन के बाद में हुआ जो कुछ हुआ, कनेक्शन तक के तो बिल्कुल संतुलन ठीक था। इस बार भी वैसा ही शॉट खेलने की कोशिश, इस बार टिप्पा खाकर गेंद जा रही है और बिल्कुल यहां पर भी मिल जाएंगे 4 रन। दो गेंदे जहां पर परखने की कोशिश की, अगली दो गेंदे जहां पर 10 रन हो रही है। ये खूबसूरती है क्रिकेट के खेल की, और बिल्कुल इतना ही पेशेंस होना जरूरी होता है किसी भी बल्लेबाज में ऐसे समय पर। सिर्फ बल्लेबाज ही नहीं, फिर वो गेंदबाज भी हो सकता है, फील्डर भी हो सकता है, कोई भी खिलाड़ी हो सकता है जो कि मैदान के अंदर इस समय मौजूद है। जिस तरह से मैंने कहा था कि ये खेल प्रेशर का है, जो प्रेशर हैंडल करता है वही निखर कर सामने आता है, वही बड़ा खिलाड़ी कहलाता है। ये देख सकते हैं ऑफ स्टंप की दिशा में बाहर निकाला और वहां पर ड्राइव करते हुए दिखाई दिए। एक को मिला, दूसरे का साथ, गेंद को रोका गया है और इसी के साथ हो जाती है ओवर की समाप्ति। पहले ओवर के बाद का ये स्कोर जो कि पहुंच जाता है 11 रनों पर। अब तक किसी भी प्रकार का कोई भी नुकसान नहीं, एक ओवर 11 रन और किसी भी प्रकार का नुकसान नहीं। अब देखना होगा, मेरा ख्याल है चेतन जो कि गेंदबाजी का भार संभालते हुए दिखाई देंगे, किस तरह से यहाँ पर अपनी टीम के लिए परफॉर्म करने वाले हैं, क्योंकि पावर प्ले का ये ओवर है और यहाँ पर आप चाहते हो कि एक आधा विकेट तो आ जाए। दूसरी छोर से हमने देखा किस तरह से प्रज्वल ने इस पावर प्ले को बड़ा बनाने की कोशिश की है। ये देखना होगा, पास से निकल गई फील्डर के, और वहां दूसरा फील्डर भी डीप में तैनात तो था, लेकिन गेंद से दूर, बहुत दूर। जब तक पहुंचते तब तक गेंद बाउंड्री के बाहर पहुंच चुकी थी। ये देखिए यहां पर वो डाइव लगाने का एक मन बनाया था, यहां पर भी अच्छा फुटवर्क दिखाने की कोशिश की थी, लेकिन गेंद निकल गई। चलिए चेतन के इस ओवर की ये रहेगी अगली गेंद, हर्षल होंगे स्ट्राइक पर। पूरा समय लेते हुए दिखाई देते हैं बल्लेबाज
हर्षल पिछला ओवर जो था उसमें खामोश दिखाई दिए थे, मगर इस ओवर में हाथ खोले हैं पहली ही गेंद पर। ओह ये खतरनाक गेंद, क्या बात है। टिप्पा खाते हुए सीधे कीपर के हाथों में वो गेंद जाते हुए दिखाई दी। इसका रिप्ले एक बार देख लीजिए कि किस लेंथ से गेंदबाजी की थी। ये देखिए गति तो जनरेट की और बिल्कुल सटीक टप्पा आया था वहां पर। ये गेंद हवा में है और यहां पर आज के दिन का पहला विकेट आ चुका है। और वाकई तारीफ करनी होगी भाई, क्या कमाल की गेंद की थी। पिछली गेंद भी जहां पर चकमा देने की कोशिश और इस बार झांसे में ले लिया, लपेटे में ले लिया। बहुत बढ़िया, इसका रिप्ले देखिए आप, बहुत ऊपर गई थी वो गेंद। न्यू बैट्समैन नेम निखिल। ओके, निखिल आ चुके हैं। ये देख सकते हैं, ओह ये तो कमाल का शॉट है। निखिल बिल्कुल रुकना नहीं चाहते, क्या बढ़िया शॉट था ये, बहुत उम्दा शॉट। 6 रन, पूरे पूरे 6 रन बटोर लिए जाएंगे यहां पर। उम्दा शॉट था भाई, बहुत बढ़िया शॉट। इसी के साथ देख सकते हैं चेतन के ओवर की अब 2 गेंदें आना बाकी है। वाह भाई वाह, व्हाट अ बॉल। वो झांसा दे दिया, निकल गई गेंद और इसी के साथ लौटना पड़ेगा। 2 बड़े विकेट अपने नाम करते हुए दिखाई देता है ये धुरंधर गेंदबाज। और वाकई भाई साहब तारीफ करनी होगी इनकी, क्या कमाल कर दिखाया। हेलो, अब इस खिलाड़ी की भाई बॉलिंग एक्शन बहुत खतरनाक है। ये देखिए, ओ ऐसा लगता है ना कि इनका पाव फिसल रहा है, लेकिन नहीं। और जितना हमने देखा है ना, जब इनका हाथ ऊपर से आता है रिलीज के वक्त, वो बॉडी को बेंड नहीं करते। बिल्कुल वहां फ्लिक जरूर देखने के लिए मिलेगी आपको पेस के लिए, लेकिन अपना जो शरीर है उसे टिल्ट नहीं करते। एक बार बॉलिंग एक्शन पर अच्छे तरह से ध्यान दीजिए। ये देखिए रनअप ठीक ठाक, ना ज्यादा बड़ा ना ज्यादा छोटा। और ये वो जगह, ये जो रिलीज है उस समय पूरा जो उनका बैलेंस रहता है वो 1 फुट पर, और उसी के साथ वो जो हाथ है और पैर है उसके बीच में एक स्ट्रेट लाइन होती है जब रिलीज करते। आमतौर पर अगर आप जसप्रीत बुमराह या फिर शामी को गेंदबाजी करते हुए देखें तो उनका जो बॉलिंग रिलीज है वो कहीं ना कहीं थोड़ा सा मुड़कर होता है, कमर को झुकाते हैं। इसी के चलते शायद हमारे जसप्रीत बुमराह को बैक इंजरीज भी ज़्यादा होती है। तो कहीं ना कहीं इनकी जो गेंदबाजी की एक्शन है वो उस इंजरी का रामबाण इलाज है। तो यहाँ पर तो हाल फिलहाल फोकट में रन मिल गए कुछ। चलिए देख सकते हैं, ये आखिरी गेंद रहेगी इस ओवर की। और देख सकते हैं, देखिए इस तरह की बॉलिंग एक्शन देखकर ना, पाकिस्तानी एक खिलाड़ी है सोहेल तनवीर नाम है उनका, कुछ उसी तरह की एक्शन जान पड़ती है इनकी। मतलब उसी खिलाड़ी का नाम याद आता है मुझे कम से कम इस तरह की बॉलिंग एक्शन देखकर। रिलीज का जो वक्त होता है तब उनका हाथ हवा में, मतलब जितना हो सके ऊपर से गेंद को छोड़ना चाहते हैं।
अलोंग द कार्पेट उस गेंद को खेल दिया है और एक अच्छा ओवर गुजरते हुए दिखाई दिया। ये 16 रन जरूर आए हैं मगर 17 आए हैं पूरे और 2 बड़े विकेट जिनकी ज़रूरत थी। और कहीं ना कहीं आप सोचते हो कि पावर प्ले के ओवर में आपको एक आधा विकेट तो मिल ही जाए, यहाँ पर तो 2 लेकर आए चेतन। चलिए 2 ओवर की समाप्ति और स्कोर जो कि 28 रनों पर 2 विकेट का नुकसान अब तक होते हुए दिखाई देता है। प्रज्वल एक छोर से पारी को संभाले हुए, जिन्होंने पहले ओवर में धूम मचा कर रखी थी, लेकिन दूसरे ओवर में पूरी तरह से इन्हें नॉन स्ट्राइकर एंड पर रखा गया। रंजीत उनका साथ देने के लिए आ चुके। देखना होगा जैसा नाम है क्या वैसा कारनामा कर पाएंगे रण को जीतने वाले रंजीत। यहाँ पर मात्र देखना होगा कि किसे बुलाया जाता है। कद काठी देखकर पता चलता है कि संदेश इस ओवर में गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। इनका सामना रहेगा रंजीत से। ये देख सकते हैं आप, वहां थोड़ी सी उलझन में दिखाई दिए रंजीत। अब तक अपना खाता जरूर खोला है मगर कहीं ना कहीं एक बड़ी पारी की ओर अग्रसर होना चाहेंगे। और हेलो चेक। और देखना होगा संदेश यहाँ पर अगली गेंद के लिए बिल्कुल तैयार, फील्ड में तब्दीलियां करते हुए दिखाई देते हैं। कोई ना कोई तो रणनीति जरूर होगी रंजीत के खिलाफ। राइट आर्म राउंड ऑफ विकेट, ये गेंद करने का प्रयास और तेज गति से की गई गेंद थी, बल्ले से दूर रखने की कोशिश और उसमें कामयाब भी साबित हुए हैं। कहीं ना कहीं आप चाहते हो कि डॉट गेंदे अगर आए तो फिर उसके बाद एक आधी अंदर की गेंद पर आप बल्लेबाज को उलझा सकते हो, झांसे में ले सकते हो। हमने ज्यादातर गेंदबाजों को यही करते हुए देखा है। ये देखिए, ये वाइड हो जाएगी, ये थोड़ी सी ज्यादा बाहर रखने की कोशिश। हाँ तो ये भी होता है। देखिए गेंदबाज एक मन बनाकर आते हैं, पहली जो 2 से 3 गेंदें वो अगर थोड़ी सी बाहर रखे और फिर उसके बाद चौथी या पांचवी गेंद पर आप कुछ ना कुछ एक्सपेरिमेंट वहां पर करने का प्रयास करें। उसके अंदर अगर एक आधी कटर आ जाए तो फिर और ज्यादा दिक्कत हो सकती है। ये संपर्क तो हुआ है और वहां पर फील्डर काफी अच्छे बैलेंस करते हुए दिखाई दिए। जम का टाइमिंग भी बिल्कुल ठीक, अच्छी तरह से रोका उस गेंद को और इसी के सहारे 1 रन जुड़ जाएगा। तीस रनों पर यह स्कोर अब तक पहुंचते हुए हमें दिखाई देता है। 2 बड़े विकेटों का नुकसान और इस ओवर से 3 गेंदें आना बाकी। संदेश अच्छी लय में गेंदबाजी करते हुए दिखाई देते हैं। अब तक उतना मौका दिया नहीं है हाथ खोलने का। प्रज्वल पूरा समय लेते हुए यहाँ पर देखना होगा किस तरह से कारनामा करते हैं अपनी टीम के लिए। और देख सकते हैं प्रज्वल और रंजीत जो कि इस समय मैदान पर मौजूद है और जिस तरह से हमने पहले भी बात की थी कि वो संतुलन बल्लेबाजी में बनते जा रहा है, धीरे धीरे उस छोर पर आप पहुंच रहे हो जहाँ से एक लेवल सेट हो जाए। हालांकि यहाँ से भी आपने रन गति अच्छी बनाए रखी है, हर ओवर 12 रन आपको आते हुए दिखाई देते हैं। ये गति आपको कम से कम 100 रनों तक तो पहुंचा देगी, मगर थोड़ा सा पुश करना पड़ेगा पिछले 3 या 4 ओवर्स के अंदर आपको। जो सेकेंड हाफ रहेगा इस इनिंग का ड्रिंक्स ब्रेक के बाद, वो थोड़ा सा कहीं ना कहीं आपको बल्लेबाजी का जो स्पीड है वो इंक्रीज करना ही पड़ेगा। चलिए संदेश अपने बॉलिंग मार्क पर रेडी है, प्रज्वल होंगे स्ट्राइक पर और कहीं ना कहीं अंपायर वो बातचीत करते हुए दिखाई देते हैं, कुछ ना कुछ वहां पर सलाह मशवरा करते हुए दिखाई देते हैं फील्डर के साथ में। शायद
किसी चीज से नाराज दिखाई दे रहे हैं फील्डर। चलिए कोई बात नहीं, वो मैटर अब सॉल्व हो चुका है और अगली गेंद हमें देखने के लिए मिलेगी संदेश की ओर से। 3 गेंदें तो आना बाकी है अब तक। ऑफ स्टंप के बाहर की वो गेंद खेलना चाहते थे फील्डर, देख सकते हैं किस तरह से डट कर वहां पर खड़े उस गेंद को रोक लिया है। सुबह के सत्र का जो फायदा होता है कि थोड़ी सी नरमाट पिच में भी होती है, वो गेंदबाज के लिए अच्छी है, मगर माहौल जो बनता है वो कहीं ना कहीं बल्लेबाज के मन को बड़ा पसंद आता है। उतनी ज्यादा धूप नहीं। ऑफ स्टंप के बाहर की ये गेंद करते हुए नजर आते हैं और वहां पर फिर से फील्डर एक्स्ट्रा कवर रीजन में उस गेंद को रोकते हुए दिखाई देंगे। तो एक अच्छा ओवर ये गुजरते हुए नजर आया है, वाइड जरूर मगर उससे अतिरिक्त 3 सिंगल, यानी कि 5 गेंदों में 4 रन बटोरे जा चुके हैं। पिछला जो ओवर था उसमें 2 विकेट आए थे मगर 17 रन दिए गए थे, उसी के चलते स्कोर आपको ऐसा ऊपर जाते हुए नजर आता है। ये देखिए आगे बढ़कर खेलने की कोशिश थी और जो भरपाई थी इसे आखिरी गेंद से करना चाहते, इसी भी दूसरे का प्रयास है, क्या पहुंच पाएंगे? और बिल्कुल पहुंच जाएंगे। ये देखिए भाई साहब रेडी होने दीजिए दूसरे छोर से बल्लेबाज को। 3 ओवर की समाप्ति यहां पर हो जाती है और स्कोर जो कि 34 रनों पर पहुंचते हुए दिखाई देता है। 2 बड़े विकेटों का नुकसान अब तक, 3 ओवर 34 रन और 2 विकेटों का नुकसान, जिसमें प्रज्वल के बल्ले से आए हैं 13 रन और रंजीत के बल्ले से आए हैं 3। देखिए ये एक ओवर रहेगा जहां पर गेंदबाज कुछ ना कुछ अतिरिक्त दबाव डालने की कोशिश करेंगे। हालांकि विकेट अब तक शोभाराम इंफोटेक की टीम ने उतने खोए नहीं है, यानी कि अगर आप चाहे तो यहां से भी ताबड़तोड़ बल्लेबाजी कर सकते हैं। वैसे जितना हमने देखा है जो ड्रिंक्स ब्रेक के बाद का वक्त है वहां पर थोड़ी सी आक्रामकता दिखाई देती है बल्लेबाजी में, और शायद यहाँ पर भी कुछ वैसी ही ज़रूरत होगी। जो स्कोर तेजी से ऊपर जा रहा था उस पर कहीं ना कहीं थोड़ी सी रोक लग चुकी है। 3 ओवर 34 रन, देखना होगा कि इस ओवर में किस तरह से बल्लेबाजी होगी। चलिए संदेश गेंदबाजी करते हुए दिखाई देंगे इस ओवर में। सिंपल बॉलिंग एक्शन लेकिन इफेक्टिव, मारना चाहते थे बड़ा शॉट मगर मिस कर दिया है इस बार। देखिए कहीं ना ज्यादा एग्रेसिव बॉलिंग जो है, ज्यादा तेज करने की कोशिश होती है, वो शायद थोड़े से ज्यादा रन भी गंवाने के लिए। ये देखना होगा शॉट कैसा है, ये तो बड़ा शॉट आ चुका है। यहाँ पर बॉल सिंपल लेकिन जो शॉट था वो भी उतना ही इफेक्टिव दिखाई दिया। क्या बात है, 40 रनों पर पहुंचता हुआ स्कोर, और शायद से अब मन बना चुके हैं बल्लेबाज, क्योंकि कहीं ना कहीं रन गति बढ़ाने की ज़रूरत है। अगर आप ड्रिंक्स ब्रेक के पहले 51 रन अपनी टीम के लिए जोड़ लेते हो तो फिर वो एक अच्छा लेवल बिल्ड हो जाता है बल्लेबाजों के लिए। चलिए देखते हैं, अभी तो 4 गेंदें आना बाकी है। फिर से बल्ला घुमाया है, हवा में ऊपर गेंद और बाहर जाते हुए दिखाई देगी। दर्शक बताते हुए कि भाई साहब ये क्या शॉट था, कैसा शॉट था, 6 रनों का शॉट था ये। रूम बनाकर खेला था बिल्कुल उस गेंद को, और देख सकते हैं अब तक 12 रन आ चुके हैं इस ओवर से, स्कोर जो कि 46 पर पहुंच चुका है। अभी भी 3 गेंदें, देखना होगा इन 3 गेंदों में क्या होता है। हालांकि ड्रिंक्स ब्रेक तो होने ही वाला था 3 गेंदों के बाद, फिर भी पानी की बोतल मैदान में आ चुकी है।
ओह, ये देख सकते हैं आप। यहाँ पर देख सकते हैं फील्डर उस गेंद को रोकने के लिए बिल्कुल तैनात है, अटल है, अडिग है, मजबूती से वहां पर खड़े हैं। चलिए देख सकते हैं अब इस ओवर की रहेगी ये आखिरी गेंद और ड्रिंक्स ब्रेक के पहले की आखिरी गेंद भी होगी। 47 पर स्कोर बनते हुए दिखाई दिया, तो जितना हमने प्रिडिक्ट किया था कि 50 रन बनने चाहिए, लगभग लगभग उतना स्कोर तो आ चुका है। ये बड़ा शॉट है क्या? देखना होगा, बिल्कुल बड़ा शॉट है और ये 50 नहीं 50 के भी पार जाएगा ड्रिंक्स ब्रेक के पहले। और इसी के बदौलत अर्धशतक पूरा करते हुए दिखाई देती है टीम शोभाराम इन्फोटेक। और साथ ही में हमारे ड्रिंक्स मैन के साथ साथ ऑफिशियल कैमरामैन ज्ञानेश्वर माउली, और जो कि मैदान में ड्रिंक्स ट्रॉली लाते हुए हमें दिखाई देते हैं, हमारे ड्रिंक्स ट्रॉली के प्रायोजक श्री संदीप दादा पाटिल। और इसी के साथ स्कोर जो कि 53 पर पहुंच चुका है। मुकाबला आगे बढ़ाना है, चलिए चलिए चलिए, इसके बाद और भी मुकाबले खेलने हमें। चलिए देख सकते हैं यहाँ पर अब संदेश आ जाएंगे अपना व्यक्तिगत दूसरा ओवर करने के लिए। और स्ट्राइक पर रहेंगे रंजीत। 10 गेंदों में 16 बनाए अब तक, रनगति थोड़ी सी धीमी दिखाई देती हुई इनकी व्यक्तिगत, बाकी टीम की रनगति ठीक है। यहाँ पर भी देखना होगा, एक अच्छी गेंद के साथ शुरुआत की है।
संदेश ने और डॉट बॉल। और कहीं ना कहीं ये गति अगर आप बरकरार रखते हो तो आपको 105 110 का स्कोर आराम से मिल सकता है। मात्र कंसिस्टेंसी बरकरार रखनी होगी और विकेट तो आपके हाथों में, वैसी कोई दिक्कत की बात नहीं। ओह, ये भी बढ़िया गेंद। ये गेंद आपके लिए परेशानी खड़ी कर सकते हैं। इस बार भी अगर देखें तो बल्ले का मुंह जिस तरह से घुमाया था, खोला था, अगर कनेक्शन होती तो शायद बल्लेबाज के लिए दिक्कतें बढ़ सकती थी, क्योंकि बॉडी का जो बैलेंस था वो पूरी तरह से लेग साइड में था और जो मुंह जो खोला था वो ऑफ साइड में था, यानी कि चांसेस थे कि हवा में बहुत ऊपर जाती थी गेंद। तो भाग्यशाली कह सकते हैं हम रंजीत को, जो कनेक्शन नहीं हुआ। ये देखना होगा, हवा में तो है गेंद। ओ, वहां पर थोड़ा सा लेट होते हुए दिखाई देते फील्डर। चलिए ये कह सकते एक छोटा सा जीवन दान रंजीत को। प्रज्वल जो कि अब आ जाएंगे स्ट्राइक पर और सामना करेंगे संदेश की गेंद का। और इनके स्पेल की बात करें तो बहुत किफायती, महज अब तक 7 रन दिए हैं और अभी भी इनकी 3 गेंदें आना बाकी है और इन 3 गेंदों में एक आधे विकेट की तलाश होगी संदेश को। ये गेंद ऊपर तो बहुत गई है, मगर दूर कितनी रहेगी। ओ, दो खिलाड़ी आपस में टकराते हुए, लेकिन गेंद छूटने नहीं दी और ये देख सकते हैं आप संदेश का एग्रेशन उस जगह पर। क्या बात है, जानते थे कि बड़ा विकेट है, जरूरी विकेट है और बिल्कुल जिस तरह से कहा था कि इन 3 गेंदों में एक आधा विकेट ढूंढेंगे, इसी गेंद पर ढूंढ लिया है। ये देख सकते हैं फिर एक बार वो बैलेंस उतना अच्छा नहीं, शॉट के वक्त तो टॉप एज लगा था, गेंद हवा में बहुत ऊपर उठी। हवा में फिर से ऊपर और ये गेंद तो बाहर रहेगी। राज आए हैं और पहली गेंद पर अपने इरादे इन्होंने साफ कर दिए हैं। ये देख सकते हैं आप किस तरह से गेंद ट्रैवल करते हुए दिखाई दे रही है बड़ी स्क्रीन पर और बहुत ही जानदारी से खेला हुआ शॉट था। ऐसा लग रहा था कि इंतजार कर रहे थे डगआउट में कि कब बारी आएगी और कब ये शॉट के साथ शुरुआत करूंगा। इस बार हल्के हाथों से खेल दिया, हाँ नहीं कि अनबन। बाल बाल बचे, बाल बाल बचे। दूसरे छोर से रंजित निकल चुके थे उस रन के लिए। चलिए 5 ओवर की समाप्ति हो जाती है, 60 रनों पर पहुंचता हुआ ये स्कोर और 3 बड़े विकेटों का नुकसान अब तक। 5 ओवर 60 रन और 3 विकेटों का नुकसान। रंजीत की अगर हम बात करें तो अच्छा समय बिता चुके हैं पिच पर। 13 गेंदे 17 रन अब तक आए हैं और ये बिल्कुल सही वक्त होगा जब आपके पास ज़्यादा एक्सपीरियंस है इस पिच का इस मुकाबले में, तो कहीं ना कहीं वो प्राथमिकता लेनी चाहिए। और बिल्कुल 7 विकेट बाकी है। टेनिस बॉल क्रिकेट के खेल में तो समझ लीजिए कि 7 गिरने के बाद भी वहां पर उम्मीद होती है कि ये 2 पीछे के खिलाड़ी कुछ ना कुछ कारनामा कर देंगे। आपके पास अभी 3 गए और 7 बाकी है। ये आखिरी 3 ओवर रहेंगे इस इनिंग के। देखना होगा गेंदबाजी के लिए कौन आएंगे।
कमाल एक्शन और जिनकी है ऐसे चेतन आ चुके हैं गेंदबाजी का भार संभालने के लिए। पिछले ओवर में काफी चर्चा की थी हमने इनकी गेंदबाजी की एक्शन पर, और बिल्कुल अगर विकेट्स आपको मिलते हैं तो फिर हर तरह की एक्शन लाजमी है। हमने देखा है कि बहुत सारे अजीबो गरीब एक्शन वाले खिलाड़ी अंतरराष्ट्रीय क्रिकेट में जिन्होंने एक अलग तरह का अपना नाम बनाया है। उसी में से एक अगर हम बात करें तो वो थे, ये पहले गेंद देख लीजिए आप, निकल गई है, गलती कर दी और 4 रन बटोर लिए जाएंगे। रोकना चाहिए था गेंद को, ऐसी गलतियां नहीं कर सकते आप इस मुकाबले में। तो अगर सबसे खतरनाक बॉलिंग एक्शन कहे हम, जो कि बहुत समय तक बल्लेबाजों को समझने में मुश्किल हुई थी, वैसे हमारे लसित मलिंगा जो कि पहले श्रीलंका के लिए क्रिकेट खेलते थे और अभी भी वहाँ बॉलिंग कोच की भूमिका में दिखाई देते हैं। इवन जो मुंबई इंडियंस की टीम होती है आईपीएल में, वहां पर भी बॉलिंग कोच होते हैं। ये देख सकते हैं गेंद हवा में बहुत ऊपर, और ये गेंद हाथों से छूट गई गेंद हाथों से। जीवन दान, बड़ा जीवन दान। तो कहीं ना कहीं जब लसित मलिंगा अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में एकदम नए उभरते सितारे थे, उस समय पर सचिन तेंदुलकर एक खिलाड़ी थे कि जो उन्हें अच्छी तरह से खेलना जानते थे, मगर साथ में जो भी बल्लेबाज आते थे वो पूछते थे कि भाई इनकी गेंद आती कहाँ से, बॉलिंग एक्शन इतनी खतरनाक है। तब तेंदुलकर ने ज्ञान दिया था कि भाई इनकी छाती की तरफ देखिए, वहां से बॉल आती है, वो भी अंपायर की। वो क्या बात है, ये दूसरी बार कारनामा किया है, एक मुकाबले में 2 बार चेतन ने एक जैसा कारनामा किया है। ये देख सकते हैं, अरे भाई साहब कैमरे के सामने आइए, कैमरा आपको ढूंढ रहा है, आप कहाँ भाग रहे हो। व्हाट अ बॉल, कमाल का खिलाड़ी है भाई ये। ये देखिए, चकमा खा लिया, निकल गई गेंद, और फिर जितना यहाँ पर खुश दिखाई दे रहे थे गेंदबाज, उतना ही खुश दिखाई दे रहे थे कीपर। तो ये उसके बाद सेलिब्रेशन देखिए आप इस खिलाड़ी का, गांव के बाहर चले गए थे सेलिब्रेट करते करते। राहुल आए हैं, सिंगल तो जरूर मिल जाएगा राहुल को, और खाता खोल लेंगे सिंगल के सहारे अपना। और कहीं ना कहीं स्कोर जो कि 66 रनों पर फिर एक किफायती ओवर करते हुए दिखाई देते हैं चेतन। इनके स्पेल में 23 रन जरूर दिए, मगर 3 बड़े विकेट, 3 जरूरी विकेट। पहला ब्रेक थ्रू भी इन्होंने दिलाया था दूसरे ओवर में, गेंदबाजी के लिए आए थे, और इनका दूसरा ओवर बचाया गया। देखिए कब आ रहे, छठे ओवर में बुलाया गया है। ये देखना होगा, गेंद तो बाहर से दिखाई दे रही है, वाइड। सामने की ओर इस बार खेल दिया गेंद को, फील्डर वहां पर तैनात हमें दिखाई देंगे, और 1 रन यहां पर प्राप्त हो जाएगा। इसी के साथ अगली गेंद जो कि आखिरी गेंद रहेगी चेतन के स्पेल की। 25 रन, 3 विकेट, कमाल की गेंदबाजी देखने के लिए मिली है इस खिलाड़ी के द्वारा। राहुल जो कि सामना करेंगे इस गेंद का, और कहीं ना कहीं शायद से वो खिंचाव महसूस करते हैं शोल्डर में। देखिए वहां पर रोक लिया गेंद को, बढ़िया फील्डिंग, बहुत उमदा फील्डिंग। चलिए तो आखिरी गेंद, और इसी के साथ हो जाती है ओवर की समाप्ति। 6 ओवर के बाद का स्कोर पहुंचता है 69 पर, और 4 विकेटों का नुकसान अब तक। 6 ओवर 69 और 4 विकेटों का नुकसान।
आप देख रहे हैं राजपुताना क्रिकेट लीग 2025, तीसरा क्वार्टर फाइनल जिसका पहले इनिंग का खेल इस समय जारी है। हवा में गेंद बहुत ऊपर गई है और खिलाड़ी मौजूद रहेंगे। कैच लपक लिया है, देख सकते हैं भाई साहब, गेंदबाजी नहीं फील्डिंग भी कमाल करता है ये खिलाड़ी। यहां वहां सारे जहां में तेरा नाम मेरे चेतन। चलिए एक और झटका, एक और विकेट और आधी टीम डगआउट में लौट चुकी है शोभाराम इंफोटेक की। ये देख सकते हैं पिछली गेंद वहां पर थोड़ा सा आगे करने का प्रयास और जिस तरह से कनेक्शन हुआ बल्ले का, बल्लेबाज भी समझ चुके थे कि गलती कर दी है। योगेश आ चुके हैं बल्लेबाजी के लिए। ऑफ स्टंप के बाहर की गेंद निकल गई, सर्कल पार कर लिया है, बैकअप वहां पर है तो सही, वो भी गलती नहीं, रोक लिया है। और क्या यहां विकेट मिलेगा? लग तो रहा है बाहर रह गए। यहाँ पर कहीं ना कहीं चेक करना चाहते हैं कि बल्ला अंदर आया था या नहीं। चलिए विकेट आ चुका है, अंपायर का इशारा, लौटना पड़ेगा बल्लेबाज को। और बाहर थे, बल्ला हवा में भी था और लाइन के तो बाहर ही था। वो कहते हैं ना, आपदा ही अवसर बनती है। सर्कल के खिलाड़ी के द्वारा उस गेंद को कहीं ना कहीं छोड़ा गया, मिसफील्ड हुई थी वो, और उसके बाद जो बैकअप आया उन्होंने तेजी से थ्रो कर दिया और वहीं पर जो रन लेने का प्रयास है उसी चक्कर में विकेट गंवा दिया बल्लेबाज ने अपना। छठा झटका जो कि रन आउट के रूप में आया है। ये गेंद भी हवा में ही दिखाई देती है और ये भी हाथों में भैया, ओवर की हैट्रिक हो चुकी है। एक रनआउट था, लगातार 3 विकेट आए हैं लेकिन एक रनआउट के रूप में है। क्या बात है, 3 विकेट लगातार। सिद्धेश के इस ओवर ने पूरी काया पलट कर दी इस मुकाबले की। ये जो नए बल्लेबाज आए थे स्ट्राइक पर थे और इनका कैच आया है, इस खिलाड़ी का नाम बता दे प्लीज। भाई साहब जो बैट्समैन अब
ओवर की आखिरी गेंद, हवा में गेंद, और यहां पर 6 रन बटोर लिए जाएंगे। चलिए इसी के साथ ओवर की भी समाप्ति हो जाती है। सात ओवर के बाद का स्कोर 75 पर और 7 विकेटों का ही नुकसान अब तक होते हुए दिखाई दे रहा है। चलिए आखिरी ओवर का ये खेल रहेगा इस इनिंग में, और देख सकते हैं 75 रनों पर कह सकते हैं कि छोटा स्कोर है, मगर ऐसे समय पर यही छोटा स्कोर बहुत भयंकर साबित होता है और मुकाबला देखने में बड़ा मजा आता है। ये देख सकते हैं यहाँ पर कनेक्शन तो जरूर है और बिल्कुल 4 रन यहाँ पर प्राप्त हो जाएंगे। बहुत बढ़िया शॉट, और कहीं ना कहीं इस ओवर को बड़ा बनाने की कोशिश रहेगी। इस बार भी देख सकते हैं गेंद तो ट्रेवल करते हुए दिखाई दे रही है, लेकिन बाउंड्री पर खिलाड़ी तैनात, और यहाँ हार नहीं की अनबन। अपील अपील, जोरदार अपील, तीसरे अंपायर की ओर इशारा आता हुआ। तो देख सकते हैं अब तीसरे अंपायर इस गेंद को अच्छी तरह से जांचेंगे और फिर अपना निर्णय सुनाएंगे। चलिए नॉट आउट है। ये देखना होगा, फील्डर वहां पर तैनात दिखाई देते और रोक लिया उस गेंद को। एक और रन की प्रयास वहां पर रहेगी और बिल्कुल मिल जाएगा। ये देखना होगा, वाइड का इशारा अंपायर की ओर से आता हुआ। ये यहाँ पर
बिल्कुल विकेट मिल जाएगा। विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। ये एक और झटका, एक और विकेट। और देख सकते हैं अब यहाँ पर रिंकू दादा पाटिल ये आ चुके हैं इस आखिरी गेंद को खेलने के लिए। क्या बड़ा शॉट देखने के लिए मिलेगा। आगे बढ़कर खेलना चाहते थे, उस गेंद को कनेक्शन तो जरूर हुआ है। फील्डर वहां पर तैनात है, एक और रन का प्रयास रहेगा। दौड़ते हुए दिखाई देते हैं। अरे यहाँ पर 2 रन तो जरूर मिल जाएंगे। इसी के साथ स्कोर जो कि पहुंचेगा 85 पर और टारगेट होगा 86 का। एक खतरनाक स्कोर है भाई, ना ज्यादा बड़ा है ना ज्यादा छोटा है। संतुलित स्कोर हम कह सकते हैं, यानी कि दूसरी इनिंग के खेल में मजा बड़ा आने वाला है।
माफ करा, पंचांचा बोट मात्र इथे आकाशाकडे आपल्याला जाताना पाहायला मिळाला आणि पहिला धक्का जो की लागलाय 4च्या स्कोरवर. फलंदाज बाद राहील. नक्कीच रिप्ले मध्ये आपण बघू शकता हर्षल जे मात्र गोलंदाजी मार्कवर होते आणि फुलरचा बॉल टाकला पायाचा वेब बॅटच्या आतली कडा लागली. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तत्पूर्वी जर बघितलं तर यस 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 फलंदाज मात्र बाद आहे. नॉन स्ट्रायकर एंडला मात्र इथे आपल्याला विकेट पडताना जी की पाहायला मिळाली आहे. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय, मोठा धक्का लागलाय आणि पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय टीम दुर्गाई कन्स्ट्रक्शन धावबादच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होताना. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीवर रन संख्या झाली आहे 1 ओव्हर 4 रन 1 गडी बाद. 1 ओव्हर 4 रन 1 गडी बाद. स्ट्रायकर एंडचा बॅट्समन आउट आहे. हा मात्र तिसऱ्या पंचांचा निर्णय. तर स्ट्रायकर एंडचा फलंदाज इथे मात्र बाद राहील. चला पहिल्या षटकाच्या समाप्तीवर रन संख्या झाली आहे 1 ओव्हर 4 रन 1 गडी बाद. आणि स्ट्रायकर एंडचे जे बॅटर होते त्यांना इथे तंबूच्या आसरीला परतावं लागतंय. बॅट मात्र इथे ग्राउंडेड झालेली नाहीये. संदेश चला इथे जर बघितलं तर फलंदाज मात्र आपल्याला धावबाच्या रूपात बाद होताना पाहायला मिळतील. संदेश यांना इथे परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. बॅट जर बघितली तर हवेतच होती. बघा स्क्रीनवर बघून घ्या, बॅट हवेत आहे. प्लीज थोडीशी पारदर्शकता ठेवा. थर्ड अंपायर नावाची काही गोष्ट आहे की नाही यार.
चला बॅटर आउट आहे, संदेशला परतावं लागेल. नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण शोभाराम इन्फोटेक. आणि नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये लवकर दाखल करायचं आहे टीम दुर्गाई कन्स्ट्रक्शन. 4च्या स्कोरवर आपण बघतोय पहिला गडी जो की धावबाद होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. 42 बॉलमध्ये 82ची जी काही गरज. आणि डाऊन दी ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत तिकडे, चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय राव स्वरूपी. जर बघितलं तर रन संख्या पुढच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक पुढे जात आहे. नक्कीच दबाव जो मात्र बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. फुलाल्यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. वा, फॉलो थ्रू मध्ये मात्र अडवलाय. हा देखील चेंडू आपण बघतोय धाव स्वरूपी निर्धावच आपल्याला पाहायला मिळालाय. वारंवार जर बघितलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होती. लागोपाठचे 2 चेंडू इथे निर्धाव हाताळले गेलेत. बाटची आतली कड लागली होती, झेल घेण्याची संधी होती, बट यष्टीरक्षक रिंकू भाऊ यांच्या माध्यमातून जर बघितलं तर झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. दबाव मैदानाच्या आतमध्ये बनवला गेलाय, कारण की आवाज ज्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडला सुरू. विकेट पडल्यानंतर जर बघितलं तर प्रेशर बनवण्याचं काम केलं जात आहे. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. प्रज्वल राजपूत झेल घेतात आहे आणि 4च्या स्कोरवर मात्र इथे दुसरा धक्का लागतोय. उडवण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन काही तेवढं खास मिळालं नाही, चांगल्यारीत्या मिडल झाला नाही फटका आणि लॉंग ऑनच्या क्षेत्रात मात्र झेल झालेला आहे. 4च्या स्कोरवर दुसरा गडी बाद आहे. बिग विकेट डाऊन, फलंदाज बाद राहील. उडवण्याचा प्रयत्न केला, फुलरचा बॉल हाताळला होता आणि नक्कीच रिप्ले मध्ये आपण एक वेळेस बघूया. फुलटॉस बॉल त्याला भिरकावण्याचा प्रयत्न केला आणि पकडला गेले. कधी कधी फुलटॉस हा देखील आपल्याला घातक साबित होताना पाहायला मिळतो जर ताकद ठीकरित्या जनरेट झाली नाही तर. आणि हा तरी खन्ना फेमिक्सचा बॉल आहे, सहजासहजी क्लिअर करणं एवढंही सोपं नसतं. आणि प्रज्वल राजपूत झेल घेतल्यानंतर जर बघितला तर तो थायपाय त्याच्या माध्यमातून देण्यात आला आणि 4च्या स्कोरवर आपण बघतोय दुसरा गडी मात्र इथे बाद झालाय. राहुल यांनी मात्र पुरेपूर दबाव मैदानाच्या आतमध्ये बनवला आपल्या गोलंदाजीने. 4 बॉलमध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाही आणि एक गडी देखील बाद करण्यामध्ये त्यांना यश मिळालंय. 4च्या स्कोरवर 2 गडी बादची स्थिती आहे आणि अजूनही जर बघितलं तर 2 बॉल या षटकातील यायची बाकी. आपण बघत आहात राजपुताना क्रिकेट लीग 2025चं हे पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वातील आजचा अंतिम दिवस मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तिसरा क्वार्टर फायनल जो मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. 4च्या स्कोरवर 2 गडी बाद आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 2 बॉल या षटकातील यायची बाकी. 4 फॉर दी लॉस ऑफ 2 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे.
यावेळेसही लॉफ्ट केलाय, फटका हवेत, फिल्डर बडून राहतील दर्शक आणि चेंडू क्लिअर करतोय मैदानाला. नक्कीच पंचांचा इशाराची वाट आणि चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. धावा मिळालाय 6. षटकार. आडव्या बॅटने फटका खेळून काढला होता आणि लांबवरचा फटका खेळला. षटकाराच्या मदतीने रन संख्या जाऊन पोहोचली 10च्या स्कोरवर. आडव्या बॅटने मात्र इथे फटका खेळला. रिप्ले मध्ये आपण बघू शकता काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये मात्र षटकार वसूल केला आणि या षटकाराच्या मदतीने धावा संख्या जाऊन पोहोचते 10वर. 10 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स जी मात्र स्थिती आहे. हलक्या हातांनी फक्त दिशा दाखवली आहे योगराज यांनी. फिल्डर आहेत तिकडे चेंडूला अडवण्यासाठी आणि जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत आपण बघतोय रन संख्या इथे मात्र पुढे जाताना जी आपल्याला पाहायला मिळेल. आणि धाव स्वरूपी जर बघितलं तर 1 धावेच्या मदतीने षटक संपेल तर 7 धावा ज्या की या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळाला. 7 धाव्यांच्या मदतीने षटक संपतंय आणि 2 षटकांच्या अखेरीस रन संख्या झाली आहे 11 रन. 2 ओव्हर 11 रन, 2 गडी बाद. टीम दुर्गाई कन्स्ट्रक्शन 2 ओव्हर 11, 2 गडी बाद. चला 2 ओव्हर 11 रन, 2 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर बदल केला जाईल आणि हर्षल आता षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतात आहे. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच ऑन साईडच्या दिशेने फटका खेळाय. फिल्डर आहेत तिकडे रिंकू भाऊ राजपूत. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाताना पाहायला मिळेल. आडव्या बॅटने फटका खेळून काढला होता फिल्डर. जोपर्यंत चेंडूवर आले खरे धाव स्वरूपी जर बघितलं तर 1 धाव मिळाली आहे आणि या 1 धावेच्या मदतीने रन संख्या जाऊन पोहोचते 12 वरती. 12 धावा, 2 गडी बाद जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. डावाचं जर बघितलं तर हे 3रं षटक प्रगतीपथावर आहे. 3rd ओव्हर ऑन दी ट्रॉट. 12 वर 2. पुढचा बॉल. फुलरचा बॉल बॉडी लाईनच्या दिशेने हाताळला होता. धावत स्वरूपी आपण बघू शकतो की डॉट बॉल जो मात्र मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेला. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज हर्षल यांच्या माध्यमातून मागच्याही षटकात फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या. याही षटकात आतापर्यंत 1च केली आहे. उडवला यावेळेस बॅटचा फेस ओपन करून. फटका हवेत आहे आणि फिल्डर कडनं झेल सुटतोय. फटका फसला होता तिथे आणि जीवनदान मात्र आपण बघू शकतो की तिथे हे मिळताना जे की पाहायला मिळालंय. फुलरचा बॉल हाताळला, बॅटचा फेस ओपन करून खेळण्याचा प्रयत्न केला आणि धावा स्वरूपी जर बघितलं तर 1 धाव तिथे यशस्वीरित्या प्राप्त केली आहे दोन्ही खेळाडूंनी आणि या 1 धावेच्या मदतीने रन संख्या जाऊन पोहोचते 13च्या स्कोरवर. 13 धावा, 2 गडी बाद जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. 3 बॉल अजूनही या षटकातील यायची बाकी. 33 बॉल मध्ये 73चं समीकरण आहे. 33 बॉल 73 टू विन. 13 वरती 2. याही वेळेस आडव्या बॅटने टॅप अँड रनची भूमिका. नक्कीच 30 यार्डचा खेळ ओपन झालाय खरा. 30 यार्डच्या बाहेर जे की तुम्हाला 5 फिल्डर पाहायला मिळतात आणि स्ट्राईक रोटेशन मध्ये मात्र थोडं कमी नाही तर बिलीव्ह केलं सिंगल डबलच्या रूपात मात्र धावा ज्या की रोटेट करून काढल्या जातात आहे. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 3 आलेले आहेत. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं. हो, बॅलन्स आउट होताना जे की आपल्याला बॅटर पाहायला मिळाले. धावा स्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडू आलाय खरा बट चेंडू चांगला होता तसा. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. विकेटचं मात्र पतन होत आहे आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन तेवढं काही खास मिळालं नाही आणि झेल मात्र होताना जो की आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच रिप्ले मध्ये आपण बघू शकता उंची जरा जास्तच गाठली होती आणि
चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. षटकार मात्र इथे पहिल्याच बॉलवर योगराज यांच्या माध्यमातून जो की आपल्याला येताना पाहायला मिळाला. बिग हिट केला आणि चेंडू मात्र रन संख्या षटकाराच्या मदतीने वाढली आहे. 20 धावा ज्या की या षटकाराच्या मदतीने लागलाय. 20 फॉर दी लॉस ऑफ 3. धावाचं मात्र हे चौथं षटक जे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजूनही जर बघितलं तर 29 मध्ये 66. ज्या मॅचचं समीकरण याही वेळेस पुल पॉवरफुल सक्सेसफुल सरळ मंचकाच्या दिशेने हा षटकार येईल. बॅक टू बॅक सक्सेस मात्र आपल्याला पाहायला मिळतील आणि रन संख्या झाली आहे 26 रन 3 गडी बाद. अखूट टप्प्याचा बॉल टाकला आणि त्याच्यावर जर बघितलं तर परफेक्टरित्या मिडल केला आणि चेंडू मात्र हवेला गुंगारा देत सरळ सीमारेषा पार. 2 षटकार आले त्या षटकामध्ये आणि नक्कीच म्हणावं लागेल या 2 षटकांनी जर बघितलं तर बार्ड थोडं का होईना इकडे झुकवण्याचं काम केलंय दुर्गाई कन्स्ट्रक्शनच्या दिशेने. चांगला फटका चांगली टायमिंग. रन संख्या झाली आहे 26 रन 3 गडी बाद. योगराज मात्र चांगले सेट दिसतात आहे. 6 बॉलमध्ये 21 वर खेळत आहे. पंचांच्या निर्णयाची नक्कीच वाट आहे. रेफरेल मात्र इथे घेण्यात आलाय तर शहानिशा इथे केली जाईल आणि पिचिंगच्या रिगार्डमध्ये मात्र जर बघितला तर हा रेफरल इथे पंचांनी घेतलेला आहे. तर आमचे तिसरे पंच इथे मात्र शहानिशा करतील आणि जो काय निर्णय तो मात्र स्पष्ट केला जाईल. तिसरे पंच रवी सर. रवी सर अवी सर 2 मिनिटं स्क्रीनवर. नो बॉलचा निर्णय मात्र जो की पंचांच्या माध्यमातून इथे त्यांनी आपल्याला पाहायला मिळेल. धावा स्वरूपी जर बघितलं तर 1 धावा इथे मिळते आणि पुढच्या बॉलवर लायसन्स देखील मिळेल. तर यस पंचांकडे पुरेपूर आता नो बॉलची हमी आहे आणि फलंदाजाकडे जर बघितलं तर पुरेपूर फायदा घेण्याचा इथे जर बघितलं तर संधी. रन संख्या झाली आहे 27. फुलालॅंडचा बॉल यावेळेस मात्र सरळ वा काय एफर्ट लाजवाब प्रज्वल राजपूत यांच्या माध्यमातून जो की आपल्याला एफर्ट होताना पाहायला मिळाला. फुलालॅंडचा बॉल टाकला होता. झेल घेण्याचा प्रयत्न केला करा बट कमालीचा एफर्ट मात्र प्रज्वल राजपूतने इथे लगावलाय. बाउंड्री चेक इथे मात्र केले जाईल. शहानिशा करून जो काय निर्णय आहे तो मात्र इथे स्पष्ट केला जाणार आहे. सेफ आहे सेफ आहे. यस जबरदस्त जबरदस्त एफर्ट फ्लाइंग प्रज्वल जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि नक्कीच रिप्ले मध्ये जेवढं बघावं तेवढं मात्र कमी आहे. तुम्ही फ्लाइंग जट बघितला असेल बट हा फ्लाइंग प्रज्वल बघा काय अडवला यार बॉल. क्वालिटी जबरदस्त क्षेत्ररक्षण प्रज्वलच्या माध्यमातून जबरदस्त ॲथलेटिसिझम. यावेळेस मात्र फटका फसलाय आणि फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूवर येतील तोपर्यंत आपण बघतोय रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने रन संख्या जाऊन पोहोचते 29च्या स्कोरवर. आडव्या बॅटने फटका उचलला होता. फिल्डर मात्र तिकडे चेंडूवर पोहोचले करे पण धावा स्वरूपी जर बघितलं तर 1 धाव मिळताना पाहायला मिळाली आहे. 26 बॉलमध्ये 57चं आव्हान अजूनही या मॅच मध्ये शिल्लक आहे. रोमांचच्या दिशेने वडला हा सामना आणि दोन्ही क्वार्टर फायनल जर तुम्ही बघितले ना तर अतिशय रोमांचकच झालेत. हा देखील क्वार्टर फायनल त्याच मार्गावर आहे. 26 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी 57 धावांची गरज. यावेळेस मात्र आडव्या बॅटने फिल्डर आहेत. वाह चांगलं क्षेत्ररक्षण इथे देखील क्या बात आहे. बघा फिल्डिंग मध्ये जो एफर्ट शोभाराम इन्फोटेक लावतीये ना त्यासाठी मात्र त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. एक धावेची लढाई एक धावेचं महत्व काय हे त्या टीम पास आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की याआधी जर बघितलं तर तो प्रज्वलचा एफर्ट आपल्याला पाहायला मिळतो बाउंड्री लाईनवर. इथे जर बघितलं तर धावा स्वरूपी 1 धाव मात्र ज्यारीत्या 1 बॉल बाकी आहे ज्यारीत्या तिथे मात्र हर्षल यांनी इथे धावा वाचवल्या.
आणि नो डाऊट 2 षटकार 1 नोब 3 सिंगल आतापर्यंत या षटकात आपल्याला पाहायला मिळाले. तर अशा रीत्या 5 बॉलमध्ये 16 धावा ज्या की त्यांनी आपल्याला पाहायला मिळतात आहे. शेवटचा बॉल यायचा बाकी, लास्ट बॉल टू गो. रन संख्या झाली आहे 30 रन, 3 गडी बाद. यावेळेस मात्र जागा बनवून मारण्याचा प्रयत्न हलक्या हाताने मागच्या दिशेने तिकडे पटका केलाय. धावबादची संधी, अपील पंचांकडे मात्र अपील उचलून धरली आहे. आणि अविनाश सर कॉल काय? रेफरल इथे मात्र घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांची मात्र मदत मागितली आहे आणि आमचे तिसरे पंच मात्र इथे शहानिशा करतील आणि जो काही निर्णय तो मात्र स्पष्ट केला जाईल. तत्पूर्वी उत्सुकता फार पाहताना आपल्याला पाहायला मिळाली खेळाडूमध्ये शोभाराम इन्फोटेकच्या. बट नक्कीच शहानिशा इथे केली जाते आणि जो काही निर्णय आहे तो मात्र इथे स्पष्ट केला जाणार आहे. नॉट आउट. नॉट आउट इथे मात्र निर्णय जो की आपल्याला येताना पाहायला मिळतोय. तर स्क्रीनवर इथे मात्र दर्शवलं जाईल आणि तत्पूर्वी जर बघितलं तर नॉट आउटचा निर्णय इथे मात्र पंचांच्या माध्यमातून येताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. बिग स्क्रीनवर आपण बघू शकता हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर मात्र तिकडे पोहोचले करे आणि यस बॅट मात्र तिथे ड्रॅग केली आणि खेळाडू आपल्याला येताना आतमध्ये पाहायला मिळाले. तर नॉट आउटचा निर्णय इथे मात्र पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. चला 4 ओव्हरच्या समाप्तीवर रन संख्या झाली 31 रन, 3 गडी बाद. 24 बॉल मध्ये आता इथून पुढे 55 धावांची गरज आहे. 24 बॉल्स 55 टू विन जे मात्र या मॅचचं समीकरण. आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय पुढच्या षटकासाठी प्रज्वल राजपूत यांना मात्र आमंत्रित करण्यात आलेलं आहे. 13 रन प्रति ओव्हर ऑलमोस्ट जर बघितलं तर इथून पुढे विजयाची दरकार. चला 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 वेळ जास्त वाया घालू नका, विनंती राहील. मॅच लवकरात लवकर आपण ऑन करायची आहे. दुर्गाई कन्स्ट्रक्शन आणि शोभाराम इन्फोटेक हे दोन्ही संघ जर बघितलं तर प्रयत्न करतात आहे, घौडदौड करण्याच्या प्रयत्नात आहे की सेमीफायनलचं तिकीट बुक करावं. बट एकच संघ इथून पुढे बाजी मारेल कारण की क्वार्टर फायनलचा हा दरार आहे आणि पहिल्या पर्वातील जर बघितलं तर सेमीफायनल खेळणं ही देखील फार मोठी गोष्ट राहील. एक आठवणीत राहणारी स्मरणातली गोष्ट राहणार आहे आणि तोच प्रयत्न मात्र दोन्ही संघांचा इथे आहे की चांगला खेळ मात्र दाखवावा. 31च्या स्कोरवर आपण बघतोय 3 गडी बाद. चला मेळ वाचवायचा प्रज्वल, गोलंदाजी मार्गवर गोलंदाज लवकरात लवकर यायचंय. यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका हवेत, झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये होईल. फलंदाज आपल्याला बाद होताना जे की पाहायला मिळतात आहे आणि नक्कीच 31च्या स्कोरवर हा 4था धक्का जो की लागलेला टीम दुर्गाई कन्स्ट्रक्शन संघाला. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूने मात्र जागेवर उसळी घेतली आणि प्रज्वल राजपूत गोलंदाजी असो फलंदाजी असो फिल्डिंग असो या खेळाडूच्या नावाची नेहमी चर्चा असते. एक युवा सितारा आहे, उभरता सितारा आहे, युवा आहे पण छावा आहे प्रज्वल राजपूत. जबरदस्त कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी असो फलंदाजी असो आपल्या संघासाठी संपूर्ण समर्पण. जसं की मी आधीच बोललो, शोभाराम इन्फोटेक या संघाचे भरोसेमंद खेळाडू आहे प्रज्वल राजपूत. मागच्या वर्षीच्या आरपीएल मध्ये देखील फार मोठं पारितोषिक त्यांनी पटकावलं होतं. 11,000 रुपयांचं पारितोषिक मात्र संघ मालकांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं प्रज्वल राजपूतला आरपीएल मध्ये आणि या स्पर्धेत देखील त्याच्यावर भरोसा दाखवला, त्याला संघामध्ये समाविष्ट केलेला आहे आणि आतापर्यंत निराश केलेलं नाहीये प्रज्वलने. मग गोलंदाजी असो फलंदाजी असो नेहमी 100% द्यायचं काम केलेलं आहे. 31 वर 4 स्कोर कार्ड.
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कट तिकडे लागते, फिल्डर मात्र आपल्याला तिकडे पाहायला मिळतील आणि धावा स्वरूपी जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत आपण बघतोय डॉट बॉल मात्र येताना. धाव स्वरूपी जर बघितलं तर इथे अजून एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. बघा पहिल्या बॉलवर विकेट आली आणि त्याच्यानंतर मात्र सातत्य जे या खेळाडूचं पाहायला मिळतंय. वारंवार मात्र निर्धाव चेंडू ज्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय प्रज्वल, जबरदस्त कामगिरी एका युवा सिताऱ्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पाचोरा भडगाव वर्ण बिलॉंग करणारा हा खेळाडू. अकुटप्याचा बॉल हलक्या हाताने खेळलाय, फिल्डर आहेत तिकडे चेंडूला अडवण्यासाठी आणि जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत आपण बघतोय एक धाव इथे मात्र मिळताना पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस्टअप झाला डिलिव्हरी, हलक्या हाताने मात्र त्याला दिशा दाखवली आणि रन संख्या आपण बघतोय एक धावेच्या मदतीने पुढे जातीये. दबाव बनवला या षटकात, कारण की समीकरण बघा 24 बॉल 55 होतं, 4 बॉल मध्ये फक्त एकच धाव आली आहे. 20 बॉल मध्ये 54ची गरज आहे. आता याही वेळेस शॉर्ट चेंडूचा वापर केलाय आणि इथे मात्र पंचांचा इशारा वाईडचा जो की आपल्याला येताना पाहायला मिळेल आणि धावा स्वरूपी मात्र एक धावेच्या मदतीने रन संख्या पुढे जाईल. तर सिंगलच्या वाईडच्या मदतीने 33 धावा ज्या की स्कोर काढावे लागतात आहे आणि आता समीकरण 20-53. फुलटॉस बॅट चालवण्याचा प्रयत्न केला आणि यस, पंचांचा इशारा इथे मात्र नो बॉलचा. तर पुढचा चेंडू जो की आपल्याला फ्री हिट पाहायला मिळेल आणि धावा स्वरूपी जर बघितलं तर नो एक धावही मिळते आणि पुढचा बॉल फ्री हिटही पाहायला मिळेल. लायसन्स आहे आता, नक्कीच संधी आहे मोठा फटका खेळण्याची. दबावाला जुगारावा लागेल इथे, कारण की 20 बॉलचं समीकरण बाकी आहे. इथून पुढे जर बघितलं तर 52 धावा पाहिजे. या येणाऱ्या 2 बॉलमध्ये जर एखाद 2 मोठे फटके पाहायला मिळाले तर मॅच मध्ये नक्कीच वापस येताना पाहायला मिळेल दुर्गाई कन्स्ट्रक्शन. योगराज यांच्या माध्यमातून आज 10 बॉलमध्ये 23 धावांची खेळी ऑलरेडी केली गेली आहे. बट फक्त ही 10 बॉलची खेळी करून चालणार नाही, डाव मात्र त्यांना शेवटपर्यंत गाजवावा लागेल. 23 वर 4 स्कोर. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या क्षेत्रात फिल्डर आहेत, चेंडूवर जोपर्यंत येतात आहे तोपर्यंत चेंडूला अडवतील. एक धाव मात्र इथे सुरक्षितता मिळेल. चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि एकच धाव मात्र मिळते. बघा एक नो बाला एक वाईड आला तरी देखील आपण बघतोय फक्त 4च धावा 5 बॉलमध्ये खर्च केलाय आणि एक गडी देखील बाद केलाय. क्रुशियल मुवमेंटवर अतिशय जबरदस्त षटक. नक्कीच क्रीजच्या खोलीचा वापर केला. वाईडिश अँगलने मात्र चेंडू हाताळला आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक संपतंय. टीम शोभाराम इन्फोटेक टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 4 धावा खर्च केलाय, एक गडी देखील बाद केलाय आणि सिद्ध केलंय का मला पाचोरा भडगावरनं ही स्पर्धा खेळण्यासाठी बोलवण्यात आलंय. तर 5 षटकांच्या अखेरीस रन संख्या झाली आहे 35 रन 4 गडी बाद. 5 ओव्हर 35 रन 4 गडी बाद, 18 बॉलमध्ये 51ची गरज. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. एक धाव इथे मात्र मिळतीये. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड लागतीये, चेंडू मात्र मागच्या दिशेने जातोय. जबरदस्त कामगिरी. मागच्या तब्बल 8 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा ज्या की आपल्याला येताना पाहायला मिळतात. गोलंदाजीचं जर बघितलं तर कमालीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत दाखवलं शोभाराम इन्फोटेकने. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, आवाक्याच्या बाहेर आहे बॉल. वाईडचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. रन संख्या नक्कीच एक धावेच्या मदतीने पुढे जाईल. 16 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे.
दबाव मात्र साफ पाहायला मिळतोय दोन्ही टीम्सवर, बट सध्याच्या घडीला दबावाला जुगारलाय टीम शोभाराम इन्फोटेकने. दुर्गाई कन्स्ट्रक्शनवर दबाव आहेच नक्की. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, काय चेंडू हाताळला. नक्कीच वाईडचा इशारा तर आलाय खरा, बट तिसऱ्या पंचांची मात्र इथे नक्कीच मदत मागितली. आमचे तिसरे पंच मात्र शहानिशा करतील आणि जो काही निर्णय आहे तो मात्र इथे स्पष्ट केला जाईल. वाईडचा कॉल इथे मात्र पंचांच्या माध्यमातून आलाय. तर मॅचच्या दिशेने आपण वळूयात. वाईडचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून आलाय. रन संख्या झाली 38 रन. 16 बॉल मध्ये आता 48 ची गरज आहे. 16 बॉल 48. चांगला चेंडू, याही वेळेस जर बघितलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाताना जो की आपल्याला पाहायला मिळाला आणि हा देखील चेंडू निर्धाव आहे. यस, स्कोरर आणि बॅटरला स्कोरर आपण लक्ष द्यायचं. फलंदाजाला मात्र इथे रिटायर केलंय. चला 3 बॉल यायचे बाकी आहे या षटकातील. आतापर्यंत जर बघितलं तर 3 बॉल मध्ये 3 धावा, त्यात 2 वाईडच्या, 1 सिंगलची, 1 विकेट देखील त्यांनी पाहायला मिळाली. बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने फटका खेळाय. चेंडू मात्र इकडे डीप पॉईंटच्या दिशेने मार्गस्थ. फिल्डर चेंडूच्या मागे आणि चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील इथे 4. चौकार. नक्कीच कट केलं होतं फटक्याला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावले खरे आणि चेंडू रोखण्यामध्ये कोणताच यश मिळणार नाही. चौकाराच्या मदतीने रनसंख्या पुढच्या दिशेने जाईल आणि 4 धावा मात्र स्कोर कार्डवर ऍड होतील. रनसंख्या झाली आहे 42 रन. 14 बॉल मध्ये अजूनही जिंकण्यासाठी मात्र 44 धावांची गरज आहे. 14 बॉल्स 44 टू विन, जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती. 14 बॉल 44. फिल्डिंग मध्ये आपण बघतोय थोडासा बदल करण्याचा प्रयत्न आहे. 2 बॉल मात्र या षटकातील यायची बाकी. फुलटॉस, मागच्या दिशेने ढकलला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत बट चेंडूला अडवण्यासाठी आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव इथे यशस्वीरित्या प्राप्त होईल. फुललेंचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 43 धावा स्कोर कार्डवर लागलाय. शेवटचा बॉल या षटकातील अजूनही यायचं बाकी आहे. ऑलमोस्ट जर बघितलं ना बघा, चौकार जरी आला तरी हे षटक आतापर्यंत 8च धावा देऊन गेला आणि समीकरण मात्र 13-43 आहे. अशा वेळी जर तुम्ही 8च धावांचं षटक हाताळतात आहे तर ती चांगली गोष्ट आहे संघासाठी. काय चेंडू टाकला, वाह, लाजवाब. कमी गतीने हाताळला बॅटची कड आणि शेवटच्या बॉलवर मात्र इथे झेल घेतला आहे रिंकू भाऊ यांनी. फलंदाज बाद राहील. 43च्या स्कोरवर 5वा धक्का लागतोय. अर्धा संघ तंबूच्या आसरा टीम दुर्गाई कन्स्ट्रक्शनचा आणि जबरदस्त कामगिरी. कमी गतीने बॉल हाताळला होता, पुढे टाकला आणि बॅट चालवण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची कड आणि एक सोप्पा झेल आणि यस 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 सेलिब्रेशन जे मात्र पाहायला मिळालं आपल्याला राहुल यांच्या माध्यमातून. फलंदाज बाद राहिलेत, विकेटचं पतन झालेलं आहे. षटक समाप्तीचा इशारा आणि शेवटचे 12 बॉल जिंकण्यासाठी आता 43 धावांची गरज. म्हणजे बबलू दादा 6 ओव्हरमध्ये जेवढे बनवले आता तेवढे शेवटच्या 12 बॉलमध्ये बनवायचे. तर चला शेवटचे 12-43.
स्विंग अँड मिस लागोपाठचा जर बघितला तर तिसरा चेंडू निर्धाव टाकला जातोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. पाचोरा भडगावचा युवा सितारा आज मात्र या मैदानावर आपली कास सोडतोय. जबरदस्त कामगिरी मात्र प्रज्वल राजपूतच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक उभरता सितारा आहे जळगाव जिल्ह्यातील आणि आपल्या गोलंदाजीने जर बघितलं तर फार प्रभावित केलं. आज बघा फिल्डिंग मध्ये देखील जान लावली होती प्रज्वलने. नक्कीच तो जो एफर्ट आपल्याला त्याच्या माध्यमातून बाउंड्री लाईनवर पाहायला मिळाला. एका हाताने मात्र चेंडू आतल्या दिशेने ढकलला आणि चांगली कामगिरी मात्र त्याच्या माध्यमातून आज खरंच पाहायला मिळाली. 100% दिले संघासाठी. जो भरोसा त्याच्यावर दाखवलाय रिंकू भाऊ यांनी, जो भरोसा दाखवलाय शोभाराम इन्फोटेकच्या संघ मालकांनी, त्या भरोशाला तर मी म्हणेल आतापर्यंत पुरेपूर जिंकलाय. कमालीची गोलंदाजी. मानराज पार्कचं हे मैदान सध्याच्या घडीला ग्वाही देत आहे या खेळाडूच्या परफॉर्मन्सची. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. फटका हवेत आहे आणि क्लिअर देखील करतोय. चेंडू सरळ सीमारेषा पार. फुलर लाईनच्या बॉलला आडव्या बॅटने खेळून काढलं. मिळतील धावा 6. षटकार. आडव्या बॅटने मात्र फटका खेळून काढला होता. रिप्ले मध्ये आपण बघू शकता टो एंडला लागला आणि जबरदस्त कॅमेरावर. नक्कीच बबलू दादा देखील आता आमच्या दोन्ही कॅमेरामॅनला चॅलेंज देतात आहे. आजचा आपला सुपर संडेचा होमवर्क आहे की चेंडूचा ब्रँड आता मात्र आपल्याला इथे दाखवायचा आहे. तर षटकार आलाय. याही वेळेस लागोपाठचा दुसरा. सुरुवाती हॅलो 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 षटकार मात्र येताना जो की आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्याला जर बघितलं तर भिरकावून लावलं आणि षटकार येताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. सिक्सर आलाय. बॅक टू बॅक 2 बॉल मध्ये 2 षटकार जे की आपल्याला येताना पाहायला मिळाले. सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली. 3 बॉल निर्धाव टाकले आणि आता जर बघितलं तर दोन्ही चेंडू आपल्याला सीमारेषा पार जाताना पाहायला मिळाले. शेवटचे जर बघितलं तर आता 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 7 बॉल्स 31 टू विन. काय फटका होता अफलातून आणि तेवढं सुंदर कॅमेरा वर्क. वाह क्या बात है. लाईव्ह विजन क्वालिटी विथ क्लॅरिटी. शेवटचे 7 बॉल जिंकण्यासाठी जर बघितलं तर 31 धावांची गरज. मॅच संपलेली नाहीये हा संदेश मात्र संदेशने दिला आणि त्याच्या माध्यमातून जर बघितलं तर कडक फटके आपल्याला येताना पाहायला मिळाले. 55 वर 5 आहे स्कोर कार्ड. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. 7 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता 31 धावांची गरज. शेवटचा बॉल लास्ट बॉल. पुरेपूर जर बघितलं तर आपला वेळ घेतलाय. रनअप मध्ये थोडासा खलल येताना पाहायला मिळाला. नो डाऊट ज्या कारणास्तव जर बघितलं तर तिथे थांबलेत प्रज्वल आणि धावास्वरूपी मात्र पंचांचा इशारा डेड बॉल आला. शेवटचा बॉल आहे. मॅच बॉल म्हणून समजून टाकावं लागणार आहे प्रज्वलला हा आणि फलंदाजाला देखील मॅच बॉल म्हणूनच खेळावा लागणार आहे. 7 बॉल 31. क्लीन बोल्ड. दांडी गुल होताना आपल्याला पाहायला मिळाले. सरळ ऑफस्टिक उडवली आहे. काय चेंडू हाताळला. सरळ चेंडू ऑफस्टिकच्या दिशेने टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणि यष्ट्यांचा घेतला वेध. अटॅक आणि खळखटाक. फलंदाज बाद. 7 ओव्हर 55 रन 6 गडी बाद. शेवटचे आता 6 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 31 धावांची गरज. काय गोलंदाजी केली आहे आणि प्रज्वल राजपूत जबरदस्त कामगिरी. खेल ताश का हो या क्रिकेट का अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. हेच मात्र रिंकू भाऊ यांची म्हणावंसं वाटतं आणि काय कामगिरी केली बघा.
2 षटकार आले होते, बट तरी देखील त्या खेळाडूने शेवटच्या बॉलवर जे टेम्परमेंट आणि जी कूल कामनेस त्याच्या गोलंदाजीमध्ये ठेवली, अंडर प्रेशर जर बघितलं तर ते 2 षटकार आल्यानंतर विकेट मिळवली. आणि प्रज्वलचा स्पेल बघा, ते 2 षटकार खाऊनही 2 ओव्हर 16 रन 2 गडी बाद केलेत. तर जबरदस्त कामगिरी. चला शेवटचे आता 6 बॉल जिंकण्यासाठी मात्र 31 ची गरज आहे आणि हिमालय सिंग यांना मात्र आता ही 6 बॉल 31 ची हिमालय सारखी धावसंख्या डिफेंड करण्यासाठी पोहोचवल्यात. तर चला मॅच ऑन करायची वेळ जास्त वाया घालू नका. 55 वर 6 आहे स्कोर कार्ड. शेवटचे 6 बॉल 31 ची गरज. फुलल्यांचा बॉल बॅटची कड लागते. चेंडू मात्र मागच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला चेस करतील आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. आता 5 बॉल 27. नक्कीच फुलल्यांचा बॉल होता, त्याला भिरकावण्याचा प्रयत्न केला. चेंडूचं काही जजमेंट खास आलं नाही. बॅटची कड घेऊन चेंडू मात्र मागच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय आणि चौकाराचा इशारा मात्र इथे पंचांच्या माध्यमातून आलाय. 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता 27 पाहिजे. 5 गेंदे 27 रन. 59 वर 6 स्कोर कार्ड. 5 बॉल 27. हवाई सफर डाउन दी ग्राउंड. खिलाडी के मस्तक पे दस्तक. मॅच संपलेली नाहीये, सामना अजूनही जिवंत आहे. हेच मात्र प्रशांतनी सांगत असताना 2 अशांत करणारे फटके जे की मैदानाच्या आतमध्ये खेळले. जबरदस्त कामगिरी. नक्कीच फुलल्यांचा बॉल टाकला आणि त्याला जर बघितलं तर भिरकाव लावलं षटकारासाठी. आता समीकरण बदलतंय. 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 21 धावा पाहिजे. क्रिकेटला तर असं पण चमत्कारांचा खेळ म्हटलं जातं आणि वन साइडेड मॅच न बबलू दादा त्याच लोकांना आवडती जे ते मॅच जिंकतात. प्रेक्षकांनाही वन साइडेड मॅच आवडत नाही आणि इतर जे काही चाहता वर्ग आहे त्यांनाही वन साइड मॅच आवडत नाही. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न. पायाचा वेध घेतलाय, पायाचा वेध घेतलाय आणि यस प्रशांत यांचं रिॲक्शन सगळं काही सांगून गेलंय तिथे. कारण की आता ऑलमोस्ट 3 बॉल बाकी आहे जिंकण्यासाठी. 21 धावांची गरज. 3 बॉल मध्ये 3 षटकार जरी आले तरी 2 धावांनी शॉर्ट राहू शकते टीम दुर्गाई कन्स्ट्रक्शन्स. एखादा वाईड नोब जर आला तरच काही ना काही कमाल होईल. 65 वर 6. उडवण्याचा प्रयत्न. बॉडी लाईनच्या दिशेने टाकला. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल येतोय. माफ करा, 1 धाव चोरून काढली आहे आणि दुसऱ्या धावेचा देखील कॉल आहे. बट मला नाही वाटत की ते काही खासा फरक पडेल या सिंगल डबलच्या धावांनी. कारण की मॅच मध्ये जर बघितलं तर मॅन इन येलो आपलं पकड, आपली जी बाजू आहे ती मात्र अतिशय भक्कम करताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि क्रिकेटमध्ये पिवळा रंग हा शक्तीचं प्रतीक मानला जातो. आपण IPL मध्ये बघतो CSKचा संघ, त्याचबरोबरने जर बघितलं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ. आणि म्हणावं लागेल की शोभाराम इन्फोटेक ज्या रीत्या या स्पर्धेमध्ये कामगिरी केली आहे ही या स्पर्धेची CSKच आहे. चांगला चेंडू, चांगला चेंडू आणि डॉट बॉल मात्र त्यांनी पाहायला मिळेल आणि निर्धाव चेंडूने मात्र षटक पुढच्या दिशेने जात आहे. आता 1 बॉल मध्ये 20 ची गरज आहे. 6 बॉल काय चांगल्यारीत्या टाकले. नक्कीच 31 धावांची गरज होती. सुरुवातीला 2 षटकार, 1 6 1 4 आला. 10 धावा तिथे आल्या. पण त्याच्यानंतर जर बघितलं तर सटीक लाईन आल्या. चला शेवटचा बॉल आणि याच फटक्यासोबत टीम शोभाराम इन्फोटेक क्वालिफाय फॉर सेमीज. सेमीफायनलचा 3रा संघ आपल्याला मिळाला आहे. जबरदस्त कामगिरी. रिंकू भाऊ यांचा चेहरा संपूर्ण काही सांगून जातोय. आयोजन समितीतही फार मेहनत राहिली आहे त्यांची आणि त्याचबरोबरने जर बघितलं तर स्वतः देखील सेमीफायनल गाठलाय. बट प्रज्वल आणि त्याचबरोबरने हिमालय सिंग यांचं कौतुक राहील. खास करून प्रज्वलचं क्रुशियल मुवमेंटला जी गोलंदाजी केली. हर्षल यांचं देखील मी कौतुक करेल. जबरदस्त कामगिरी त्यांच्या देखील मातना आणि 13 धावांनी मात्र हा मॅच जिंकलाय टीम शोभाराम इन्फोटेकने. अभिनंदन राहील सर्व संघ मालकांचं. अभिनंदन राहील दुर्गाई कन्स्ट्रक्शनचं जे स्वप्न बघून ते या स्पर्धेत दाखल झालेले आहेत. ते स्वप्न जर बघितलं तर आता अवघ्या 2 पावलांवर येऊन ठेपलंय. चला पुढचा मॅच इन ऍक्शन दिसतील. एक फेमस यूट्यूब इन्फ्लुएन्सर आणि तेवढे जर बघितलं तर दमदार क्रिकेटर आणि एक्स आर्मी मॅन तेज किरणजी राजपूत. मॅचला होतीये सुरुवात. बट पुढच्या मॅच मध्ये आपण बघतोय धैर्य सिंग कन्स्ट्रक्शन गोलंदाजी करणार आहे. आतापर्यंत बॅटिंगच केली आहे आणि नॉकआउट मॅच मध्ये जर बघितलं तर पहिले गोलंदाजी आली आहे. तर नजर आहेत त्यांच्या देखील टीमवर आणि जसा पुढचा डाव सुरू होतोय आपल्यासोबत जोडतील आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ बुरहानपूर जळगाव. कारण की ज्यांची बुरहानपूर फक्त जन्मभूमी आहे आणि कर्मभूमी म्हटलं तर जळगाव. आणि आजकाल अशी न्यूज येते की बुरहानपूरमध्ये जमिनीतनं सोनं निघतंय. ते निघतंय की नाही माहिती नाही, बट बुरहानपूरचं एक सोन्याचं नाणं ते इथे जळगाव मध्ये देखील आहे. ते